चिपळूण, कोकण. 18व्या शतकाच्या पूर्वार्धाचा काळ. श्री वशिष्ठीच्या तीरावर हे भार्गवराम परशुरामाचे सुंदर देवालय ब्रह्मेंद्र स्वामींनी बांधले होते. ती 8 फेब्रुवारी 1727ची महाशिवरात्र होती. आजूबाजूच्या गावांतून श्रद्धाळूंची प्रचंड गर्दी येथे लोटलेली होती आणि एकाएकी भक्तिभावाने भारून गेलेल्या त्या वातावरणात अभिषांच्या खसू खसूच्या रणगर्जना उठल्या. चहूकडून तवशक्ती वाजली आणि एका दिशेला संहाराला तोंड फुटलं. समोर दिसेल त्या व्यक्तीला कापत सिद्धांनी परशुरामाच्या देवालयाचा विध्वंस आरंभला. कारकुणांची राहती घरे पेटली, मूर्ती फुटली. स्वामींचे 3 निष्ठावंत पैशांसाठी हाल हाल करून मारले गेले. देवळातील नगारे, 2 बंदुका, घंटा, अगदी दरवाजाच्या चौकटी आणि भांडी देखील लांबवली. धान्य आणि त्या काळच्या सुमारे 12,000 रुपयांची रोकड लुटली. देवस्थानचा विध्वंस करून सिद्धांची टोळधाड माघारी गेली आणि मागे उरली भयभीत व चिंताग्रस्त मने आणि जळत्या राखेचे ढिगारे. आणि इथूनच सुरू होते मराठ्यांच्या इतिहासातील एक अशी विलक्षण गोष्ट, जिच्यामध्ये आपले हितसंबंध जपणारा एक संन्यासी येतो आणि येतो मराठ्यांचा एक दुराभिमानी शत्रू, ज्याने अहंकाराच्या आहारी जाऊन आपला सर्वनाश करून घेतला. एक त्रिकूट येतं, गैरसमज, शाप आणि सोडाचं. आणि या सगळ्याच्या मुळाशी होता एक हत्ती.